नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत कुंभोज येथे आरोग्य शिबिर उत्साहात। स्वस्थ नारी सशक्त परिवार हाच आहे विकसित भारताचा आधार। या अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर कुंभोज येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी कुडाळकर हॉस्पिटल पेठ वडगाव, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच धन्वंतरी धर्मार्थ हॉस्पिटल पेठ वडगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ जयश्री महापुरे, उपसरपंच अप्पासो पाटील, जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासो चौगले, गटनेते किरण माळी, ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे, अशोक आर्गे, सदानंद महापुरे, अमर बंडगर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस चौगले यांच्या हस्ते झाले। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या शिबिरात 257 महिलांसह अनेक रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणीचे काम डॉक्टर बी.आर. पाटील, डॉक्टर आर.पी. पाटील, डॉक्टर सौ अश्विनी पाटील, डॉक्टर सौ मोनालिसा शिंदे तसेच कुंभोज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी पार पाडले। त्यांनी उपस्थित रुग्णांना व मान्यवरांना मार्गदर्शनही केलं। तसेच पोषण आहार सप्ताहानिमित्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फत पाककलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत सर्व उपकेंद्रातील कर्मचारी व आशा सेविकांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी सरपंच जयश्री महापुरे यांनी कुंभोज आरोग्य विभाग तसेच डॉक्टर अभिनंदन पाटील व डॉक्टर चैताली कांबळे यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल कौतुक व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कांबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंडे। आमचे सहकारी वैद्यकीय अधिकारी उपस्थित पत्रकार, छायाचित्रकार, उपस्थित स्टाफ आणि बंधू-भगिनी, अत्यंत चांगल्या कल्पनेतनं हा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथं शिबिर आयोजित केलेलं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की घरची जी स्त्री असते ती बऱ्याच वेळा दुखणं अंगावर काढते, म्हणजे आज नको, आज काम आहे किंवा उद्या बघू, परवा बघू। काही वेळा पैशाचा काही लोकांना प्रॉब्लेम असतो। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।